आतापर्यंत नोंदणी. काल पाऊस पडला होता, ताई सगळीकडे लोकांना उभारलेले सर्वजण सर्वांना विनंती खाली बसून घ्यावा. बसून घ्या. आपल्या समर्थ मेळाव्याचे प्रेरणास्थान आपल्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणितीताई यांच्या हस्ते आपण रोजगार मेळाव्याचं जे काही दिवसभर चाललं त्या कार्यक्रमाचं 10 जणांना प्राथमिक स्वरूप म्हणून आपण पत्र देणार आहोत. तरी सकाळी 11 वाजता हे कार्यक्रम चालू झालं. त्या ठिकाणी अध्यक्ष आपले सर्व कार्यकर्ते सकाळपासून या ठिकाणी होते. जवळपास 537 जणांची या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही नोंदणी झालेली आहे. आणि आपण पुणेवरनं जवळपास 20 ते 21 कंपन्या आणि सोलापूरवरनं थोडंसं अल्पसा प्रतिसाद जरी मिळाला असेल तर इथून या ठिकाणी आलेले आहेत. एकूण आपल्याकडं 40 ते 48 कंपनी या ठिकाणी दिवसभर मुलाखती घेतलेत आणि त्याच अनुषंगाने आपण 167 जणांचं 267 जणांना आपण या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्या निमित्ताने आपल्यालाही काही गडबड आहे, कारण गेल्या 4 दिवसापासून पुराचं परिस्थिती आपल्या सगळीकडं तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे. 2 दिवस झाला आपण सगळीकडं भेट देत आहे आणि आपल्याला परत संगोळगीलाही जायचं आहे. त्यामुळे मी आपलं जास्त वेळ घेणार नाही. आपलं फक्त मान सन्मान आदरणीय मलगोंडाताई या ठिकाणी सत्कार करतील आणि त्यानंतर आपण 1-2 शब्द मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करतो. आदरणीय ताईंचा सन्मान या ठिकाणी मायेची शाल, बुके आणि अस्सल सोलापुरी पाहुणचार, भाकरी, चटणी आणि इडलीचा ज्वारीचा हात देऊन आम्ही सत्कार करतो. टाळ्या जोरदार देऊया. वेळात वेळ काढून ताई आले. आभाळ कोसळतही चालेल. कोसळले आभाळ. महिला अध्यक्ष उपस्थित सर्वच मान्यवर अरुण जाधवजी, काशीनाथजी, उपस्थित सर्वच आज या जॉब फेअरचे जे संयोजक आहेत ते DED कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि या जॉब फेअरमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते सर्व युवक, माझे मित्र मैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो. मला यायला थोडा उशीर झाला कारण का जसं मल्लू दादा म्हणाले मागचे 3-4 दिवस आपल्या इथे सतत पाऊस पडत आहे. अक्कलकोट तालुका हा सर्वात जास्त अफेक्टेड आहे. सर्वात जास्त पिकाचं नुकसान असेल, घरात पाणी शिरायचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंग असतील किंवा अक्कलकोट एकमेव तालुका आहे जिथे गावं स्थलांतर करावी लागत आहेत. आणि काल आम्ही सगळे कलेक्टरना भेटलो. तिथे मोत्याळ असेल, शिर्शी असेल, शिंकेश, अनेक जे धरणाच्या तिथे आहेत त्या अनेक गावांच्या पुनर्वसनाचा आपण सूचना किंवा पुनर्वसनाचे आदेश द्यावेत असं आपण कलेक्टरना सांगितलं आहे. आणि लवकरात लवकर म्हणायचं होतं त्या सगळ्या गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होईल. त्याच नंतर कलेक्टरांनी आदेश पण दिले की अक्कलकोट तालुक्यात सगळ्या गावांमध्ये सरसकट पंचनामा झाला पाहिजे. जरी 65 मिलीमीटरची अट नसली तर किंवा असली म्हणून आपण सगळे जागरूकतेने बघा की तुमच्या गावात कधी कर्मचारी येऊन पंचनामा करतायत का नाही करत आहेत आणि सरसकट सगळ्यांचे झाले पाहिजेत. आणि अर्थात निधी पण खरं तर हे सरकार 2 वर्षाची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आहे, पण आपण दबाव निर्माण करून ती नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यायला लावू. आणि आपण देखील एक नजर ठेवून काम करूयात येणारे 5-6 दिवस की कोणत्या गावात कधी पंचनामे होत आहेत आणि होत आहेत का नाही. आता मला कर्देहाळीमधून काही फोन आले की अजून तिकडे पंचनामे सुरू नाही झाले, म्हणून तुम्ही मला सांगत जा किंवा मल्लू दादांना पण फोन करून सांगत जा की आमच्या गावात आलेत, आमच्या गावात नाही आले. तर तो एक महत्त्वाची मदत आपण एकमेकांना करूया. ज्यांचं त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं आहे मी त्यांना नेहमीच विचारते की तुम्ही ह्याच्यातून कसे बाहेर पडणार, कारण का पूर्ण काही ठिकाणी दुबार पेरणी पण पूर्ण नष्ट झाली आहे. घरात पण ठेवलेलं
जे धान्य आहे ते नष्ट झालंय, तर अशा वेळेस मायबाप सरकारच असतं. पण हे सरकार काय मायबापाची भूमिका बजावताना दिसत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, मला माहिती आहे. पण नाही आहे कसं म्हणू शकतो? तालुका अध्यक्षांनी जॉब घेतला आहे राजकीय व्यासपीठ आणि बोलणार, कारण का आम्ही नाही बोललो तर कोण बोलणार? बाकी सगळे भाजपचेच आहेत. आणि म्हणून या गोष्टी तुमच्या समोर सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. माझ्यासाठी नाही, पण तुमच्या मदतीसाठी. कारण का डोळे उघडं ठेवणं, लोकशाही जिवंत ठेवणं हे करणं गरजेचं आहे. लोकांना गाजर दाखवतात, पण ते गाजरच आहे हे सांगणं, हे तुम्हाला सांगलं पाहिजे. तुम्हाला वाटेल सगळं चांगलं चांगलं आहे, म्हणून वस्तुस्थिती दाखवणं हे आमचं काम आहे, माझं कर्तव्य, आमचं कर्तव्य, आणि ते मी करणारच. जर तुमचं नुकसान होत असेल तर ते तुम्ही बोलायला पाहिजे. दबावाखाली येऊ नका अशी हात जोडून विनंती करते. नमस्कार मॅडम, तुम्ही कुठून आलात? अक्कलकोट मधले. तुमचं नाव काय? आजचा हा जो कार्यक्रम आहे स्वामी समर्थ रोजगार मेळावा, त्याची माहिती आपल्याला कशी भेटली? चांगलं होतं माहिती. हा कार्यक्रम आहे इथं तुम्हाला कसं कळालं? ते न्यूज मध्ये आणि आपण कोणत्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला? मी शिक्षक म्हणून कंपनी पुणे मधला आलता एक शिक्षक म्हणून. ते कंपनीचं त्यांनी इंटरव्ह्यू दिले. तुमचं काय शिक्षण झालंय? D.Ed संपले सेकंड इयर आणि BA सेकंड इयर. ओके, तर आजचं जे कार्यक्रम काय सांगू इच्छिता? चांगला. ओके, धन्यवाद. आपल्याला 21 पहिला आता प्रोडक्ट पाहिजे. ऍक्सिसचा ऑन रोल जॉब आहे, थर्ड पार्टी नाहीये, कॉन्ट्रॅक्ट बेस नाहीये किंवा ऑफ रोल नाही. ऑन रोल जॉब म्हणजे काय? नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव काय सर? माझं नाव जीवराज रमेश गरड. आपण कुठून आलात? गौडगाव, बार्शी तालुका. आपण बार्शीवरून आलात, पण या कार्यक्रमाची माहिती मग आपल्याला कशात भेटली? ते आम्हाला माहिती मिळाली म्हणजे ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ बदगुंगी सर यांच्यामार्फत या कार्यक्रमाची माहिती मिळाली. आणि अशाच प्रकारचा रोजगार मेळावा आमच्याही गावामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक परमपूज्य कर्मवीर लोकरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त 3 ऑक्टोबरला अशाच रोजगार मेळाव्याचं आयोजन करावं अशा उद्देशानं या ठिकाणचं नियोजन कशा पद्धतीचं आहे हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. मग आपल्याला काय वाटतंय, आपण जे आता हे रोजगार मेळावा आज इथं संपन्न होत आहे, तर या कार्यक्रमाची गरज आहे का आपल्याला? हो, नक्कीच आहे. आज या ठिकाणी यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त तरुणांनी इथं उपलब्धी नोंदवली. जवळपास 500 तरुणी याकडे आले आणि जवळपास 265 तरुणांना या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. आज लोकप्रिय खासदार प्रणिताई शिंदे यांच्या हस्ते निवडक 10 तरुणांना या ठिकाणी त्यांचं अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं. अच्छा, या रोजगार मेळाव्याचे मार्गदर्शक किंवा नेतृत्व तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील साहेब जे आहे ते संयोजक, त्यांना आपण काय सांगू इच्छिता आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं? नाही, खूप सुंदर उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतला. आज काळाची गरज आहे. तरुणांना आज बघतोय आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत किंवा त्यांना एक दिशा नाही किंवा त्यांना अशा पद्धतीच्या उपलब्धी नाही आहेत, तर ते आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशी सुविधा त्यांनी उपलब्ध केली. तर सर्व तरुण त्यांचे मनापासून आभारी असतील असं मला या ठिकाणी वाटतं. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय सर? अविनाश सूर्यकांत कोनाळे. आपण कुठून आलात? जेऊर. मी या ठिकाणी आज श्री समर्थ रोजगार मेळावा याचं संयोजन केलेलं आहे. श्री माननीय मल्लिकार्जुन महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे पार पडलेलं आहे.
ह्यामध्ये 40 कंपनी आलेल्या आहेत. पुण्यावरून 20 कंपनी आणि आपलं सोलापूर जिल्ह्यामधून 20 कंपनी आहे. ह्याचा मेन मुख्य उद्देश हे आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना जे काही पाहिजे त्यांना एका ह्याच्यामध्ये भेटावं म्हणून हे मेळावा आयोजित केलेला आहे. आणि बऱ्यापैकी 537 जणांचं नोंदणी झालेलं आहे आणि त्यामध्ये 237 जणांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे आणि त्यांचं जॉईनिंग लेटर पण दिलेलं आहे आज. ओके सर, तर आजचा हा जो रोजगार मेळावा आहे त्या मेळाव्याचे उद्दिष्ट आणि ही कल्पना कशी साकारली? ह्याचं उद्दिष्ट हे आहे की खेड्यागावातील पोरांना नोकरीची संधी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे एक आयोजन करण्यात आला होता. आणि संकल्पना कसं म्हणजे आता सगळे राजकारणी नेते त्यांनी कोणी ह्याबद्दल म्हणजे मेन आपला मुद्दा काय आहे, बेरोजगार विषयी कोणी बोलत नव्हतं. त्यामुळं आपलं अध्यक्ष तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या असं लक्षात आलं की आपण हे घ्यावं आणि त्यांनी संकल्पना सादर केला. आम्ही त्या सगळ्या संकल्पनेमध्ये सहभाग होऊन चांगल्या ठिकाणी पार पडलो. मग मल्लिकार्जुन पाटील साहेबांनी ही संकल्पना मांडली असं आपण म्हणताय. हो, तर हा जो रोजगार मेळावा आहे त्याची गरज आहे का आपल्याला? हो, खूप गरज आहे. आत्ताच काय चाललंय, पोरांना बेरोजगार तर खूप जण आहेत. त्यांना नोकरीसाठी कुठला पण राजकारणी पुढे येऊन बोले ना, ह्यांना नोकरीची गरज आहे, अत्यंत गरज नोकरीच आहे. जात धर्म याचं काय आता सगळं काय चाललंय ते तर माहितीच आहे. त्यामुळे नोकरीसाठी जे काही पाहिजे ते त्यांनी इथं रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. त्याहून 264 जणांना पण नोकरीची संधी भेटले आणि त्यांचा पण. आज तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना भविष्यामध्ये अशाच पद्धतीचा रोजगार मेळावा, हो, भविष्यामध्ये कार्यक्रम असतील, आपलं जो आयोजन करण्याचा आपला मानस आहे का? काँग्रेस पक्षाचं धोरण काय, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी जे काय पाहिजे ते काँग्रेस सगळ्यांना मिळून घेऊन सोबत घेऊन चालायचं संकल्पना आहे. ते आपण पुढे पण मांडू, पुढे पण भविष्यात पण करू, विद्यार्थ्यांसाठी करू, शेतकऱ्यांसाठी करू आणि सगळ्यांसाठी करू. ओके सर, आपल्याला काँग्रेस पक्षाला माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद आपण दिल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव गुरुदेव अलुरकर. पुण्यातनं आपण इथे कंपन्यांचं नियोजन केलेलं आहे. बऱ्यापैकी पुण्यातलं 20 ते 25 कंपन्या इथं आपण बोलवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने दिवसभर इथे इंटरव्ह्यू संपन्न झाले. आजचा हा जो रोजगार मेळावा आहे मल्लिकार्जुन पाटील साहेब यांनी जो रोजगार मेळावा आहे ते संपन्न केलेला आहे, त्यांचे मुख्य हेड आपले याची बातचीत करत आहेत. तर या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? मुख्य उद्दिष्ट म्हणजे राहुल गांधी साहेबांच्या संकल्पनेतून भारतातील बेरोजगारी कशी कमी करण्यात यावी यासाठी एक तालुका लेवलचे तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या संकल्पनेतून एक भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला. त्यामुळे ते बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी मिळाली, जेणेकरून पुणे, मुंबई, संभाजीनगर, सोलापूर या ठिकाणी मुलं जेव्हा जातात त्यावेळेस गेल्यानंतर त्यांना 10 ते 12 ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तर ते सर्व एकाच ठिकाणी त्यांनी कंपन्या बोलून पुढं इंटरव्ह्यू झाले. इथं पूर्ण आपण इथे किती कंपन्यांना सहभाग घेतलेला आहे आणि कोणकोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत? आपण इथं पुण्यातले 22 कंपनीज इथं पुण्यातले बोलवले आपण. त्याचबरोबर सोलापूरमधले आपण बरेचसे कंपन्या म्हणजे एक 25 एक कंपनी सोलापूरमधनं बोलवले आणि त्या पद्धतीने इथे दिवसभर नोकरीसाठी मुलं आले आणि मुलाखती इथं संपन्न झाले. त्यामध्ये इलेक्ट्रिक असू द्या, ऑटोमोबाईल असू द्या, IT असू द्या, D.Ed B.Edच्या मुलांना असू द्या जॉब किंवा लोकलच्या मुलांना जॉब असू द्या, अशा प्रकारे विविध सेक्टरमधले कंपनी इथं अवेलेबल होते. आजच्या रोजगार मेळाव्यात एकंदरीत तुमच्याकडे किती मुलांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे? एकंदरीत दुपारपर्यंत अंदाजित 567 मुलांचं ते नोंदणी होती आणि त्याचबरोबर 167 मुलांना 167 मुलांना आपण जागेवरच ऑफर लेटर इथं प्रोव्हाइड केले आतापर्यंत. मग 167 मुलांना जो आपण ऑफर लेटर दिलेले आहेत, बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये काय कमी आहे असं मला वाटतं? बाकीच्यांच्यामध्ये कमी तसं काही नाहीये. एखादे सेकंड राऊंड, फर्स्ट राऊंड असे होतात मुलांचे आणि अजून इंटरव्ह्यू चालूच आहेत. फक्त नोंदणी तुम्हाला सांगितलेली आहे मी. ते जर आपला जो प्रतिसाद आहे, तुम्हाला जो हवा होता प्रतिसाद आहे रोजगार मेळाव्यामध्ये, आपल्याला तुमची पूर्ण आशा झालेली आहे का? अक्कलकोट तालुका लेवलला म्हणावं तसं लोक आलेले आहेत, पण पाऊस असल्यामुळे थोडंफार लोकां कमी आहेत.
मे बी पाटील साहेब म्हणतात की पुढं त्यांचे काय डॉक्युमेंट्स असतील किंवा रिझ्यूम असतील ते पाटील सर म्हणतात पुढं आम्ही तुम्हाला पाठवून देऊ, पुढं कंटिन्यू करू आपण हे काम त्यांचं सातत्याने पूर्ण होत राहील असंच. यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रातील आणि कोणकोणत्या पदासाठी आपण घेऊन आलेला आहात रोजगार मेळावा संधी? यामध्ये बँकिंग असेल, बँकिंगमध्ये ॲक्सिस बँक आहे, थर्ड पार्टी पेरोल. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत, इलेक्ट्रिकल असेल, मोबाईल असेल, ऑटोमोबाईल असेल, या सर्व कंपन्या आहेत. त्याचबरोबर काही पतसंस्था पण आहेत त्यात बँकिंग सेक्टरमधल्या, हे पण आहेत तिथं अवेलेबल. आपण जो म्हणतो 40पेक्षा जास्त कंपनी इथं आलेल्या आहेत, तर या 40 कंपन्यांमधलं मुख्य आकर्षण किंवा एक वैशिष्ट्य म्हणून आपण कोणत्या कंपनीचं नाव सांगू शकता? यामध्ये मुख्य बघायला गेलं तसं महिंद्रा अँड महिंद्रा थर्ड पार्टी पेरोल आहे, ॲक्सिस बँक आहे, त्याचबरोबर रेनाटा कंपनी आहे, त्याचबरोबर टाटा जिओनी म्हणून एक आहे कंपनी. ह्या पद्धतीने बऱ्याचशा अशा 40 कंपन्या आलेल्या आहेत तिथं. तर सर आपण आमच्या चॅनलला सविस्तरपणे आपली मुलाखत दिला त्याबद्दल आमचं करून आपलं धन्यवाद सर. आपलं पूर्ण नाव काय सर? माझं नाव सिद्धार्थ मांतेश्वर पाटील. आपण कुठून आलात? मी जेऊरवरून आलेलो आहे. मी खरं तर यात संयोजक म्हणून आम्ही इथंच आहे. त्यामुळं जे श्री समर्थ रोजगार मेळावा या ज्या ठिकाणी आमचे कार्यसेवक किंवा आमचे नेते श्री मल्लिकार्जुनजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे जे संपन्न होत आहे, काशी विश्वेश्वर बौद्धिक संस्था, काशी विश्वेश्वर शिक्षण प्रशासक मंडळ ह्यांच्या सर्व संयोजक मंडळाने कार्यक्रम घेण्यात येत आहे. आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे रोजगार मेळाव्याचं मेन उद्दिष्ट काय आहे? मेन उद्दिष्ट आता बघा, रोजगार ह्याच्यातच सगळं आलं. आता कसं आहे, सध्याच्या भारताचं किंवा महाराष्ट्राचं वस्तुस्थिती पाहता सगळेजणांचं क्वालिफिकेशन, सगळेजण आता पासआउट होते, सगळेजण शिक्षण घेतात, त्यात प्रचंड प्रमाणात खर्च आहे, प्रचंड प्रमाणे खर्च आहे. हे सर्व खर्चातून आता एकेकांकडनं एक सोडा डबल 3 डिग्री आहेत. 3 डिग्रीतून सध्या रोजगार कोणाकडे नाही आहे. मग आता आज आम्ही पण, मी स्वतः BTech सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये पण आम्ही जर एका कंपनीला जायचं असलं तर आम्हाला ऑप्शन्स लई कमी असतात. जर पुण्याला पण जाऊन जर एका कंपनीला जॉईन असलं तर आपल्याला तिथं कळणार नाही, सगळं कसं गोंधळ होत आहे. त्या कारणानं एकाच ठिकाणी 40च्या वर कंपनी आपल्याला इथंच भेटतात. एवढं मोठं व्यासपीठ मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये इथं अवेलेबल करण्यात आलेलं आहे. मला तर वाटतं हे अक्कलकोट तालुक्यात पहिल्यांदाच आहे. ह्याच्या आधी तर कधीच झालेलं नाही. स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच रोजगार पण झालं आणि ह्याच्या अगोदर कुठल्याही नेत्यानं रोजगार मेळावा अक्कलकोट तालुक्यामध्ये घेतलेला नाही. म्हणजे याच्यावरनं कळतंय की आपल्या नेतृत्वामधलं विचार काय आहे, त्यांचे विचार काय, म्हणजे चांगल्या विचाराचं नेतृत्व आपले आहेत. त्यामुळेच प्रत्येकानं आपला असू दे, ओळख असू दे नसू दे, प्रत्येकाला रोजगार भेटू दे असं त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच हे भव्य मोठं, खरं तर आम्हाला पण अपेक्षा नव्हतं ह्याला प्रतिसाद भेटतंय का नाही, कारण प्रथमच तालुक्यात पहिल्यांदाच हे रोजगार मेळावा घेण्यात आलेला आहे. पण सध्या बघितलं तर 700च्या वर विद्यार्थी इथं रजिस्टर झालेले आहेत आणि 237 काय 235 लोक शॉर्टलिस्ट होऊन त्यांना कंपनीमध्ये जॉब भेटलेला आहे. ओके सर, तर आपण जसं म्हणताय महाराष्ट्रात म्हणजे एकंदरीतच भारतामध्ये आपण स्वतः BTech आहात, तर बेरोजगारांची संख्या ही जास्त आहे. तर हे बेरोजगारांची संख्या जास्त असण्यामागचं कारण आपल्याला नेमकं काय सांगता येईल? बेरोजगार संख्या जास्त असलं तर मग तेवढं जॉब अवेलेबलच नाही आहेत. वर्षाला जेवढे पास की 3 डिग्री एकेकाकडे आहेत तरी सुद्धा त्यांना जॉब भेटत नाही. पण त्याचं मुख्य कारण झालं, आज समजा ह्या वर्षी 1 लाख विद्यार्थी पासआउट झाले, जॉब अवेलेबल 1000 आहे फक्त. मग बाकीचे विद्यार्थी मला वाटते 99,000 विद्यार्थी इकडे तिकडे भटकतच फिरते, जॉबच नाही अवेलेबल नाही आहेत. आणि कसं आहे ते, आता ठीक आहे एक रोजगारचं व्यासपीठ आपण रोजगार बोलायला पाहिजे. मी खरं तर माझं मेंटॅलिटी आहे, सहसा आपण रोजगार निर्मिती होणार झालं पाहिजे, रोजगार देणारं झालं पाहिजे. शक्यता आता सगळ्यांकडे तेवढं साधन नसतं, त्यामुळं उद्योगधंदे क्षेत्रामध्ये जास्त जण उतरणार नाहीत. पण आपण अजून तरुण पिढी जे आहेत ठीक आहे, आधी पण रोजगारामध्ये कुठे जॉब बिब होऊन आपलं पायावर आपण स्टँड होऊन नंतर 4 लोकांना काम द्यायचं आपण तयारी आपण झालं पाहिजे. ओके सर, आपलं म्हणणं आहे की
बी अ जॉब क्रिएटर दॅन द जॉब सिकर. Yes, म्हणजे yes. जॉब देण्याचं आपण जाता दुसऱ्याकडे, आपण स्वतः जॉब तयार करा आणि आपण दुसऱ्याला द्या, असं म्हणणं आहे. अतिशय सविस्तररित्या आपण मुलाखत दिला, त्याबद्दल आमच्या चॅनल कडून आपलं धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमचं मुलाखत घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. तुमचं असं चॅनल वाढत जाऊ दे, असं चांगलं कार्य तुमच्या हाताने अडू दे, असं स्वामी चरणी प्रार्थना. धन्यवाद सर. नमस्कार ताई साहेब. अक्कलकोटमध्ये पहिल्यांदाच तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये श्री स्वामी समर्थ रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. तर या रोजगार मेळाव्यानिमित्त आपण काय प्रतिक्रिया द्या? अतिशय चांगला असा रोजगार मेळावा आयोजित केलाय. जवळजवळ 800-900 लोक सकाळपासून आले आहेत आणि जवळजवळ 200च्या वर लोकांना, मुलांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर पण मिळालेत. ही संधी सोलापुरात कुठे उपलब्ध नसल्या कारण आज इथे एवढी गर्दी झाली. जी गुंतवणूक आपल्याला वाटलेली मागच्या 10 वर्षात व्हायला पाहिजे होती सत्ताधाऱ्यांकडून, ती झाली नसल्या कारण खूप मोठा तुतवडा आहे नोकरीचा. आणि युवक बिचारे एवढे शिकलेत, आई वडिलांनी त्यांना एवढे शिकवले, पण नोकरीसाठी वण फिरतायत. तर आज मल्लू पाटीलजी यांनी अतिशय चांगलं काम करून एक जॉब फेअर या ठिकाणी आणलं आणि त्यांना मनापासून शुभेच्छा. ओके, धन्यवाद मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही तालुका काँग्रेस अध्यक्ष झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो. तर आजचा हा जो रोजगार मेळावा आपण आयोजन केलेला आहे, तर याचं उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण भागातील विद्यार्थी, तरुण हे लोक मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी जातात रोजगार हुडकण्यासाठी म्हणून, आणि त्या ठिकाणी त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही किंवा योग्य ते कंपन्यांना जिथं ते अप्रोच करतात त्या ठिकाणी त्यांना त्या पद्धतीने संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा रोजगार मेळाव्यातनं त्यांना एक डेअरिंग येत आहे किंवा या ठिकाणी आम्ही थेट जरी त्यांच्या मुलाखतीत ज्या एचआरला जर पटलं तर इथल्या इथंच त्यांना संधी पण देतात. अशा दृष्टिकोनातून जे नवीन फर्स्ट टाइम जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्या लोकांना एक डेअरिंग पण झालं, आणि दुसरं म्हणजे जर त्यांच्यात एबिलिटी असलं तर या ठिकाणी आजच्या आज त्यांना काही 167 जणांना आम्ही पत्रही दिलेलं. ओके सर. अक्कलकोट तालुका स्थापन झाल्यापासून हा पहिल्यांदाच रोजगार मेळावा कोणत्याही पक्षाकडून न घेतलेला, कोणत्याही नेत्याने राबवलेला नाही. तर ही जी कल्पना आहे ती आपल्याला कशी सुचली? आपल्या देशाचे नेते आमचे काँग्रेसचे आदरणीय राहुलजी गांधी यांनी त्यांची संकल्पना मांडली आणि त्याच माध्यमातून आम्ही हे एक चांगला उपक्रम त्यांनी आम्हाला सुचवलेलं असं वाटलं. आणि अनेक ठिकाणी जे आम्ही बघतो ग्रामीण भागात फिरत असताना आईवडिलांचे हाल असताना सगळे हे तरुण पिढी जी आहे ते शहरीकरणाकडे कुठंतरी जायचा प्रयत्न करत आहे आणि त्या ठिकाणी त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे हे त्यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाच्या व्यापकतेतनं आपण हे सगळं केलं. आज आपण आपल्या नेतृत्वामध्ये हा जो रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्यामध्ये एकूण किती कंपन्या आलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रातील कंपन्या म्हणजे सहभाग घेतलेल्या आहेत? त्यात मेडिकलचे कंपन्या आलेत, इंजिनिअरिंगचे कंपन्या आलेत, काही एज्युकेशन क्षेत्रातले लोक आलेले आहेत. असे पुण्यावरनं जवळपास 20 कंपनी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करायचा प्रयत्न केलाय आणि त्या माध्यमातून काम एकूण एकंदरीत किती विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे? जवळपास 537 जणांनी ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन केलंय आणि त्यातले 167 जणांना आज या ठिकाणी संधी उपलब्ध झाली. ओके सर. आजचा जो मेळावा आहे याचं प्रमुख आकर्षण किंवा एक वैशिष्ट्य म्हणून आपण काय सांगू शकाल? प्रमुख आकर्षण म्हणजे आता जसं खासदार ताईंनी सांगितलं की आपण जरी ग्रामीण भागातून शहराकडे जाणार असलो तरी एक नाळ आपली ग्रामीण भागातल्या लोकांना त्या ठिकाणीहून जेव्हा आपण शिकतो, नोकरीला लागतो, आपल्या ग्रामीण भागामधल्या युवकांना कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. सर, आजच्या ह्या रोजगार मेळाव्यातून युवकांच्या भविष्यावर काय परिणाम पडतो? माझ्या अंदाजाने या ठिकाणीवरनं जे रोजगार उपलब्ध होईल
आणि इथं जे संधी आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे त्यातनं युवकांना एक चांगली संधी भेटेल, अपॉर्च्युनिटी भेटेल. सिटीजच्या ठिकाणी जाऊन परत तिथून आज जरी हे पहिलं फर्स्ट टाइम असल्यामुळे यांचं पॅकेज जरी जरा थोडंसं कमी असेल तर अनुभवातून पुढं काही त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल असं वाटतंय. एकंदरीत आजचा जो रोजगार मेळावा आहे तर त्याचं जे उद्दिष्ट तुम्ही ठरवलेलं होतं ते उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे का? तर आपल्याला याबद्दल काय वाटतं सर? आम्ही जे उद्दिष्ट ठरवलं होतं त्या पद्धतीने आम्ही समाधानी आहोत की आम्ही कमीत कमी 100-150 जणांच्या पेक्षा जास्त लोकांना आम्ही या ठिकाणी संधी उपलब्ध करून देऊ. सर, असंच अक्कलकोट तालुक्यामध्ये भविष्यामध्ये आपण अशाच प्रकारचे रोजगार मेळावे किंवा युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा आपला मानस आहे का? आहे, आता करतोय आम्ही पहिल्यापासून. पुढेही नवीन नवीन क्षेत्रात नवीन नवीन पद्धतीने कसं तरुणांना या ठिकाणी जोडता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहू. ओके सर, आज अक्कलकोट तालुका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच हा रोजगार मेळावा इथे आयोजित केल्याबद्दल सर्व युवक युवती मार्फत आपलं कौतुक करण्यात येत आहे अक्कलकोटमध्ये. आणि अतिशय सुंदर पद्धतीनं 40 पेक्षा जास्त नामवंत महाराष्ट्रातील कंपन्या इथं आपण बोलवलात त्याबद्दल सर्व युवकांतर्फे आपलं हार्दिक थँक्यू, अभिनंदन.